नमस्कार मंडळी, मी आदिती जुन्यामध्ये तुमचं स्वागत करत आहे. तर आता आलो आहोत आपण हंग्री टूरला चायनीज आणि पावभाजी ट्राय करायला. तर चला बघूया इंटेरियर ह्यांचं. तर हे आहे नॉर्मल सीटिंग एरिया ह्यांचा. आणि तुम्हाला जर बर्थडे वगैरे सेलिब्रेशन करायचे असेल तर बर्थडे साठी पण आपल्याला एक स्पेशल एरिया भेटून जातो इथं, ज्याच्यामध्ये आपण तुमचे बर्थडे वगैरे सेलिब्रेट करू शकतो. हा आहे बर्थडे सेलिब्रेशनचा एरिया. इथे तुम्हाला पावभाजी सोडून अजून बऱ्याच गोष्टी भेटतात, जसे की कॉफी वगैरे, जे कोल्ड कॉफी आपले जे कॅफे मध्ये भेटतात ते पण आपल्याला इथे अवेलेबल आहेत. तर आपण आता ट्राय करणार आहोत त्यांचे चायनीज आणि पावभाजी. तर आता आपण काय बनवणार आहोत? आपण आता व्हेज मंचुरियन बनवणार आहोत. अच्छा, चला चालू करा. तर हे तुमचं जे हंग्री टूर आहे ते कुठं आहे एक्झॅक्ट? हे आपलं हंग्री टूर जे आहे श्रीनगर पासून आपण ITI कडे जातो, त्या रोडवरती श्रीनगर पोलीस क्वार्टरच्या येथे आहे. म्हणजे एक्झॅक्ट जे समोर असे टॉयज वगैरे पण आहेत तिथे आहे. राईट. टॉयज वगैरे त्याच्या ऑपोजिट साइडला आहे आपला हंग्री. आणि टायमिंग काय असतो, किती वाजता? आपलं टायमिंग जे आहे ते 12 पासून ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत असतं. अच्छा, तर आपल्याकडे काय काय स्पेशालिटी काय काय आहे? आपली जे स्पेशालिटी आहे चायनीज मध्ये व्हेज मंचुरियन एक स्पेशालिटी आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ट्रिपल राईस म्हणून हा प्रकार आहे, ते पण तुम्ही ट्राय करू शकता. आणि पावभाजी मध्ये आपला जो पावभाजी आहे ते काळ्या मसाल्यामध्ये आपण बनवतो, मुंबई स्टाईल मध्ये बनवतो आपण पावभाजी. आणि पावभाजी मध्ये तुम्ही चीज पावभाजी ट्राय करायला अवश्य या. इथं खूप चांगली टेस्ट आहे आपली. नक्की नक्की. नांदेडकरांना जर पावभाजी एकदम हटकेवाली ट्राय करायची असेल तर हंग्री टूरला तर अवश्य या तुम्ही. आम्ही गॅरंटी देऊ तुम्हाला ते पावभाजी आवडेलच. म्हणजे बाकीच्या जे पावभाजी नांदेडमध्ये जे फेमस आहेत त्यांच्यापेक्षा खूप चांगले आहे, कारण का आपण काळ्या मसाल्यामध्ये पावभाजी बनवतो आपली. अच्छा, तरी आता काय काय टाकलं तुम्ही? कांदा टाकलं, शिमला मिरची टाकली, चॉप गार्लिक टाकलं, चॉप केलेलं जिंजर आहे, चॉप केलेलं ग्रीन चिली आहे. तुम्ही हायजीनचा पण एकदम मस्त रस दिलेला आहे. ते आमची प्रायोरिटी आहे. ते प्रायोरिटी बेसिसवरच आम्हाला करावं लागतं, कारण का फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन जे म्हणतो त्या प्रकारचं आहे. ते बऱ्याच ठिकाणी हायजीन मेंटेन करत नाहीत. आपल्याकडे एकदम प्रॉपर हायजीन आहे. कस्टमरच्या समोरच तुम्ही जे आहे ते आपलं जे काउंटर आहे ते एकदम लाईव्ह आहे, त्याच्यामुळे कस्टमर बघून खुश होऊन जातात सगळं. एकदम कडकवाली आपली मंचुरियन बनत आहे इथे. हे आपले सॉसेस आहेत, आम्ही सॉसेस ऍड करतोय आता. कोणकोणते असतात? हे ग्रीन चिली सॉस, सोया सॉस आणि रेड चिली सॉस असे असतात. अंदाजा किती वेळ लागतो मंचुरियनला बनायला? मंचुरियन बनायला फक्त 5 मिनिटं लागतात. 5 मिनिटाच्या आतमध्ये बनवून देतो आपण. जसं तुम्ही तुमच्या मेन्यूवर मेन्शन केलाय की 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्हाला ऑर्डर. मॅक्सिमम आम्ही 15 ते 20 मिनिटं म्हणतो, पण त्याच्या आधीच आम्ही द्यायचा प्रयत्न करतो, कारण की आम्ही 5 मिनिटं म्हणून जर 7 मिनिटं दिलं तर कस्टमर नाराज होतो. त्यामुळे जास्त टाइम देऊन कमी वेळेमध्ये जर केलं ना तर त्यांना एक सॅटिस्फॅक्शन भेटतं, अरे खूप लवकर देतात ते असं. म्हणजे म्हणून तुम्ही त्याच्या अगोदरच त्यांना खुश करायचा प्रयत्न करता. ते आपले जवळपास आता बनत आलं आहे. म्हणजे बनत आलं ते म्हणल्याप्रमाणे कमीत कमी वेळात तुम्ही एकदम मस्त पैकी मंचुरियन बनवलेलं आहे. कस्टमरची जे रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीने आपण देतो. कस्टमर मिडियम स्पायसी म्हणलं त्या अकॉर्डिंगली आपण बनवतो. आता हे 2-3 काय टाकलं होतं तुम्ही शेवटचे? हे सॉल्ट आहे, टेस्टिंग पावडर आहे, ब्लॅक पेपर आहे, रेड चिली पावडर आहे, कोरिएंडर आहे, हे सगळं टाकून आपण मिक्स करतो. म्हणजे ज्याला स्पायसी पाहिजे असेल त्यांना जर तुम्हाला डिमांड केली की आम्हाला स्पायसी द्या, तर तुम्ही त्या कस्टमरच्या रिक्वायरमेंट अनुसार आपण कस्टमाइज करून देऊ शकतो. म्हणजे पावभाजी मध्ये पण बाकीच्या पण तुमच्या आयटम्स मध्ये आहे का? हे कुठले आयटम्स आहेत आपले, आपण त्या पद्धतीने त्यांना कस्टमाइज करून देऊ शकतो. तुमच्याकडे बाकी कॉफी वगैरे पण अवेलेबल आहे का? हा, पिझ्झा आहे, कॉफी आहे, बर्गर आहे, सँडविचेस आहेत. आपली जे टेस्ट आहे खूप युनिक आहे. एक वेळेस टेस्ट करायला येऊ शकता तुम्ही.
आता हे काय टाकत आहे तुम्ही? हे आहे क्रीम पावडर. अच्छा ते क्रीम पावडरचं काम असतं की थिकनेस करण्यासाठी फक्त. अच्छा, जी मंचुरियनची थिकनेस वगैरे जे आपल्याला ग्रेव्ही असते ते लिक्विड जे असते त्याला थिक करायचं काम करते. अच्छा, आता आपली मंचुरियन रेडी आहे, तयार आहे. तयार आहे. याच्यामध्ये किती बॉल्स येतात एका प्लेट मध्ये? एका प्लेट मध्ये आपण 8 पीसेस देतो, 8 बॉल्स देतो. आणि प्राइस काय असते? प्राइस 50 रुपीज आहे. अच्छा, म्हणजे एकदम बेसिक प्राइस आहे, त्याच्यामध्ये टेस्ट पण एकदम प्रीमियम आणि एकदम मस्तपैकी सगळ्या कस्टमरला अफोर्डेबल आहे, सगळ्यांना आवडणार आहे. मेन म्हणजे आपल्या ज्या महाराष्ट्रामध्ये एक असे फूड आहे जे सगळ्यात जास्त खाल्ले जाते, सगळ्यात जास्त खाल्लं जातं. त्याच्यामध्ये एकदम प्रीमियम क्वालिटी आहे, देत आहे. बॉल्स एकदम सॉफ्ट आहेत. तरी आता आपलं हे पूर्ण मंचुरियन रेडी आहे. तर आता आपण तुमच्या इथली स्पेशल युनिक पावभाजी बनवत आहेत का? हो, आपल्या इथली आपण पावभाजी बनवतोय. ऑलरेडी तुम्ही मसाला बनवलेला असते का? हा, मसाला बनवलेला असतो आपण. तुम्ही जसं म्हणलात की तुमची पावभाजी बाकीच्यांपेक्षा युनिक आहे, तर काय असं युनिक आहे त्याच्यामध्ये? आपली पावभाजी जी आहे ते काळ्या मसाल्यामध्ये बनलेली असते. मुंबई स्टाईल काळ्या मसाल्यामध्ये बनलेली असते. स्पेशल मुंबईमध्ये जसं काळ्या मसाल्यामध्ये सगळं बनवतात तसं? बरोबर आहे. आणि मसाले वगैरे तुम्ही इथे बनवलेले होममेड असतात का? मसाले हो, होममेड बनवलेले असतात मसाले वगैरे सगळे आपले. ते पावभाजी बनायला ऍटलीस्ट 5 मिनिटाचा टाइम इनफ. हो, 5 मिनिटच लागतात. चायनीज पावभाजी कुठले आयटम ऑर्डर करा तुम्ही, 5 मिनिटात तुम्हाला भेटून जाईल. ते पण एकदम गरमागरम आणि मस्त टेस्ट मध्ये. या पावभाजीच्या मसाल्यामध्ये काय काय टाकलेलं आहे तुम्ही? ते मसाले सिक्रेट असतात, त्याच्यामुळे ते सांगतो. अच्छा, तुमचे सिक्रेट मसाले आहेत. म्हणजे ऑलमोस्ट जे आपलं पावभाजीचं आहे त्याच्यामध्ये बाकी व्हेजीस तर सेम असतील ना? व्हेजीस वगैरे सेम असतात, काही इन्ग्रेडियंट्स कमी जास्त असतात, त्यामुळे जे काही असेल ते सिक्रेट असेल. म्हणजे तुमची पावभाजी ही सिक्रेट वाली आणि एकदम टेस्टी वाली आहे. जसं तुम्ही आम्हाला ह्याचं सांगितलं मंचुरियन, तर त्याच्यापेक्षा ही थोडी हटके आणि असल्यामुळे बरोबर नक्की याची मग आम्ही टेस्ट करून नक्की नांदेडकरांना नक्की सांगावी लागेल की कशी. पावभाजी मध्ये चीज पावभाजी आपली स्पेशल आहे, खूप रिकमेंडेड आहेत कस्टमर कडनं. ते सगळ्यात जास्त साध्यापेक्षा तुमच्याकडे चीज पावभाजी जास्त डिमांड आहे. तर या पावभाजीची प्राइस काय तुमच्या इथल्या? आपली पावभाजीची प्राइस जी आहे स्टार्टिंग रेट 60 रुपीज पासून आहे. साधी पावभाजी 60 रुपयाला आहे आणि TST हंग्री टू स्पेशल पावभाजी जी आहे ते 110 रुपयाला आहे. अच्छा, त्याच्यामध्ये काही स्पेशल असतं का? त्याच्यामध्ये खूप स्पेशल आहे ते तर एकदम म्हणता येईल त्या टाईप मध्ये आहे ते असं. अच्छा, त्याची बनवण्याची काही वगैरे पद्धत वेगळी असते? त्याची पण पद्धत वेगळी आहे पूर्ण. अच्छा, म्हणजे एखाद्याला अफलातून वाली जर तुमची खायची असेल हंग्री टूरची, तर त्यांनी स्पेशली नांदेडमध्ये तुमच्या इथे खाऊ शकतो. अच्छा, आणि चीज वाली जी म्हणली त्याची काय आहे रेट? चीज वाली जी आहे ते 80 रुपीजला आहे. अच्छा, आता आपले ते पाव रेडी होत आहे. आपलं पाव रेडी होत. अच्छा, याच्यामध्ये काही युनिकनेस आहे का तुमचं? युनिकनेस असं काही नाही, फक्त आपण बटर वगैरे टाकून पाव भाजून देतो. अच्छा, ते थोडी भाजी पण असतेच तुमची त्याच्यामध्ये, म्हणजे मुंबई स्टाईल एकदम मुंबईमध्ये जसं भाजी पण पावला थोडीशी लावलेली असते, एकदम कडक करून देतात, तसं सेम फक्त भाजी मात्र युनिक आहे तुमची. बस बटर जे आहे आपण ते खूप भरभरून देतोय. बटर मध्ये कुठल्या प्रकारची चिकाटी वगैरे होत नाहीये काय आपल्याकडे, आणि आपण जे बटर युज करतो ते अमूल बटरच युज करतो. क्वालिटी एकदम सगळ्या ज्या गोष्टी आहेत तुमच्या पावभाजीच्या त्या एकदम युनिक आहेत. पावभाजी रेडी. चलो, आता तर इथे
इथे आपली पावभाजी आणि मंचुरियन आलेलं आहे. तर पहिल्यांदा आपण यांची जी युनिक पावभाजी आहे त्यांचं म्हणणं आहे ते टेस्ट करूया आणि खरंच ती युनिक आहे काय पाहूया. तर बटर तर एकदम मस्त टाकलेलं आहे. तर कांदा आणि लिंबू टाकून घेऊया आपण एकदम. चला तर युनिक पावभाजी जी आहे ती आपण टेस्ट करूया. खरंच अप्रतिम आहे पावभाजी. त्यांनी म्हणलं पाहिजे बाकीचे जे नांदेडमध्ये आहेत मोठे पावभाजी देणारे त्यांच्यापेक्षा मात्र भाजीची टेस्ट एकदम मस्त आहे. आता बारी आहे आपली मंचुरियन टेस्ट करण्याची. मंचुरियनचे बॉल पण एकदम सॉफ्ट आहेत. मंचुरियनचं पण एकदम मस्त आहे टेस्ट. तर तुम्हाला असं युनिक आणि अप्रतिम पावभाजी आणि मंचुरियन टेस्ट करायचे असेल तर नक्की या हंग्री टूरला.